ओमराजे निंबाळकर आणि अर्चना पाटलांना निवडणूक आयोगाची नोटीस। दोघांकडून परस्पर विरोधी आचारसंहिता भंगाची तक्रार। पुरावे सादर करण्याचे आदेश। पुरावे सादर न केल्यास कारवाईचा इशारा। जय पवार यांचा पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये गाव भेट दौरा। गावातील नागरिकांसोबत साधलाय संवाद। जय पवारांसोबत तालुक्यातील महायुतीतल्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती। नाशिकची जागा भाजपला सोडण्यात यावी। स्थानिक पदाधिकारी मागणीवर ठाम। भाजपचे इच्छुक उमेदवार दिनकर पाटलांचा नाशिकच्या जागेवर दावा कायम आहे। अजित पवार गटाचे आमदार विक्रम काळेंनी धाराशिव लोकसभेचा अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला। अर्चना पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर आमदार काळे यांचा अर्ज मागे। मावळमध्ये शक्ती प्रदर्शन करत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंकडून उमेदवारी अर्ज दाखल। मुख्यमंत्री शिंदेंसह उपमुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार उपस्थित। हिना गावित यांच्याकडून नंदुरबार लोकसभेसाठी अर्ज दाखल। शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल। सोलापूर लोकसभेतून वंचित बहुजन आघाडीची माघार। वंचितकडून राहुल गायकवाडांचा उमेदवारी अर्ज मागे। बीडच्या घाटनांदूरमधील एका विवाह सोहळ्यास मुंडे बहीण भावाची हजेरी। सूर्यकांत मुंडेंच्या मुलाच्या विवाह सोहळ्यात मुंडे बहीण भाऊ एकत्र आले। बीड लोकसभेतून महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंचा दिव्यांग, विधवा, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांशी संवाद। दिव्यांगांसाठी दिव्यांग भवन आपण बनवणार आहोत, असं आश्वासन पंकजा मुंडे यांनी यावेळी दिलं। पुरंदर तालुक्यातील नायगावामध्ये सुनेत्रा पवारांचा दौरा। ग्रामदैवत यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीला उपस्थिती। उद्धव ठाकरे यांची उद्या परभणीमध्ये जाहीर सभा। प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलामध्ये संजय जाधव यांच्या प्रचारार्थ सभा। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात स्थानिक कार्यकर्त्यांवर प्रचाराची धुरा। उमेदवारांसह पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून डोअर टू डोअर जाऊन प्रचार। जळगावात भाजप उमेदवाराच्या बॅनरवर ठाकरे गटाच्या नेत्याचा फोटो। सुरेश जैन यांच्या फोटोमुळे चर्चांना उधाण। शिवाजीराव आढळराव पाटलांचं भानगडी गावामध्ये जाऊन स्वागत। आढळरावांवर जेसीबीमधून फुलांची उधळण। नाशिकच्या नांदगावात महायुतीच्या घटक पक्षांचा स्नेह मेळावा। भारती पवारांना सर्वाधिक मताधिक्य द्या। सुहास कांदेंची कार्यकर्त्यांना भावनिक साद। मालेगावच्या टिंगरी गावातील आदिवासी बांधव मूलभूत सुविधांपासून वंचित। संतप्त नागरिकांचा धुळे लोकसभा निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा। मूलभूत सुविधा देण्याची आदिवासी बांधवांची मागणी आहे। कुर्ल्यामध्ये संजय कदमांच्या गाडीला ट्रकनं धडक दिल्यानं अपघात। अपघातामध्ये कुणालाही दुखापत नाही। संजय कदम ठाकरे गटाचे रायगड मतदारसंघाचे समन्वयक। 25 एप्रिलपर्यंत राज्यात पावसाचा येलो अलर्ट। उष्णतेच्या लाटेसह पाऊसही सुरूच राहणार आहे, हवामान खात्याचा अंदाज। भंडारा जिल्ह्यात बरसल्यात पावसाच्या सरी। अचानक आलेल्या पावसानं शाळकरी मुलांची तारांबळ उडाली। बीड जिल्ह्यात गारपिटीसह अवकाळी पावसाचा कहर। शेती पिकांसह फळबागांचं मोठं नुकसान। जिल्ह्यामध्ये 1874 हेक्टरवरील फळबागांचं नुकसान झालं। अवकाळी पावसामुळे लातूर जिल्ह्यामधील 162 गावातील पिकांना फटका। जवळपास 1100 शेतकऱ्यांच्या फळबागा आणि पिकांचं नुकसान झालंय। पंचनामे करून मदत जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी। वाशिम जिल्ह्यात ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत आता सिंचन विहिरींचं काम सुरू झालं। मनोरा, मंगळुरूपीर आणि कारंजा या तालुक्यात 6862 विहिरींना प्रशासकीय मान्यता। नांदेडच्या किनवट तालुक्यामध्ये शेतकऱ्यांची गुरांना घेऊन चाऱ्यासाठी भटकंती। पाणी उपलब्ध नसल्यानं चारा टंचाईचं संकट। धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी। अवकाळीमुळे आंबा आणि इतर फळबागांचं मोठं नुकसान। तात्काळ पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। नागपूरमध्ये पुन्हा ढगाळ हवामान आणि रिमझिम पाऊस। उष्णतेपासून त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा। हवामान विभागाकडून काही भागात अवकाळी पावसाचा इशारा। उन्हाच्या झळांना केळी पिकाला फटका बसलेला आहे आणि त्याचाच जळगाव, सोलापूर 15,000 हेक्टरवर केळी बागांचं नुकसान झालंय। पाण्याअभावी झाडांचे खोड कमकुवत आहेत। लातूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे आंबा बागांचं मोठं नुकसान। काढणीला आलेल्या आंब्याचं नुकसान झाल्यानं शेतकरी अडचणी। नाशिक जिल्ह्यातील कांदा मार्केट आजपासून सुरळीत सुरू होणार। खासगी जागेमध्ये कांदा लिलाव सुरू असल्यानं शासनाचे कोट्यवधींचं उत्पन्न बुडी। पुण्याच्या जुन्नरमध्ये रात्रीच्या वेळी सोयाबीन, गहू चोरणारी 6 जणांची टोळी जेरबंद। 113 सोयाबीन कट्टे, 8 गव्हाच्या कट्ट्यांसह 8,79,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई आहे। वाशिममध्ये आता प्लास्टिक बॉटलच्या सहाय्यानं उन्हाळी तीळ पेरणीचा यशस्वी प्रयोग करण्यात आलाय। झंझोरीमध्ये शेतकरी अजय ढोक यांच्या शिवारामध्ये उन्हाळी पिकाच्या काढणीची ही लगबग सध्या सुरू आहे।
रत्नागिरी विमानतळावर नाईट लँडिंगची चाचपणी सुरू. न्यूझीलंडमधील तंत्रज्ञ चाचपणीसाठी रत्नागिरीत. तटरक्षक दलाकडून रात्री टेक ऑफ आणि लँडिंगची चाचणी. 29 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यामुळे पुणे पोलीस यंत्रणा आता अलर्ट मोडवर आलेली आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून शहरातील मुख्य मार्गावर पाहणी. धुळ्यातील एकविरा देवीच्या यात्रेला सुरुवात. यात्रोत्सवात नवस फेडण्यासाठी हजारो भक्तांची गर्दी झालेली पाहायला मिळाली. बीडमध्ये भगवानगडाचा 90वा फिरता नारळी सप्ताह. सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी तब्बल 4 लाख लाडूचा प्रसाद. घोगस पारगावामधील महिलांनी एकत्र येत प्रसाद तयार केलाय. नांदेडमध्ये बारस यात्रेनिमित्त शिवपार्वती विवाह सोहळा. काट्या कावडीसह पारंपरिक पद्धतीने भाविकांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न. तुळजाभवानीचं मंदिर आजपासून 25 एप्रिल दरम्यान रात्री 1 वाजेपर्यंत खुलं राहणार. चैत्र पौर्णिमेनिमित्त भाविकांसाठी मंदिर 22 तास खुलं राहणार. मुक्ताईनगरच्या भोटामधील जिल्हा परिषद शाळेत बालकांची बैलगाडीतून मिरवणूक. यंदाच्या शैक्षणिक वर्षामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी माझी शाळा सुंदर शाळा उपक्रम. पालकांचाही सहभाग. जळगावच्या शिरसाळा हनुमान मंदिरात श्रीराम कथेचं आयोजन. मंदिरामध्ये आकर्षक देखावे सादर. कथेला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी. नाशिकच्या वडनेर भैरवमध्ये कालभैरवनाथ आणि जोगेश्वरी माता उत्सव संपन्न. भाविकांची यात्रेला गर्दी. पुण्याच्या कुरळीत सतीआईचा 264वा भंडारा महोत्सव. विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि ऐतिहासिक शिवकालीन शस्त्रांचं प्रात्यक्षिक.